नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर। आपण आता सध्या जाणार आहोत चंदनवंदन किल्ल्यावरती। हा किल्ला कोरेगावपासून तरी 28 किलोमीटर साधारणतः आहे। तर चला बघू आपण काय ते तिथं जाऊन। चला तर मित्रांनो, आपण पोचलोय चंदनवंदन गडाच्या पायथ्याशी। आता आपण प्रवास आपला चालू करू। नमस्कार, मी सूर्यकांत शामराव दाटे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयामध्ये गेली 10 वर्ष इंग्लिशचा प्राध्यापक म्हणून काम करतोय। आज आपण आलेलो आहे या ठिकाणी चंदन किल्ल्यावरती। चंदन आणि वंदन ही जी दुर्ग जोडी आहे ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला दुसरी जोडी असलेली बघायला मिळते। आता आपण या ठिकाणी चंदनवरती आलेलो आहे। चंदन हा किल्ला जो आहे तो सातारा या मेन ठिकाणापासून जवळपास 20 ते 25 किलोमीटरवरती राहतोय। आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की खाली असणारं जे इब्राहिमपूर गाव आहे, त्या इब्राहिमपूर गावापासून आपण जर वर आलो तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला महादेवाचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतंय। महादेवाच्या मंदिरापासून आपण थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला दगडांचे 2 मनोरे बघायला मिळत आहेत। त्या मनोऱ्यापासून थोडंसं वर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पीर हजरत यांचा जो दर्गा आहे तो बघायला मिळतोय। ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला हे बघायला मिळतंय की या ठिकाणी इब्राहिम खान नावाचा जो किल्लेदार होता तो या गडावरती खूप वेळ वास्तव्य करत होता। त्याचबरोबर त्याची गडी जी होती तर ती मेन जो चंदन किल्ला आहे त्या चंदन किल्ल्यापासून खालच्या बाजूला असणारी एक वाडी होती, त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं। त्याच्यावरून त्या गावाचं नाव इब्राहिमपूर पडलं। त्याचबरोबर या चंदनचं जे रखवाली करायची जी सगळी व्यवस्था होती ती अरबस्तानमधून मोगलांच्या फौजेमध्ये असणारे जे अरबी आलेले होते त्यांच्याकडे होतं आणि ते या ठिकाणी खाली वास्तव्यास होते। ते ज्या ठिकाणी राहत होते त्या गावाचं नाव आहे अरबवाडी। तर आता आपण या ठिकाणी आलेलो आहे। याच्यावरती तुम्हाला दारू गोळ्याचं जे कोठार आहे ते सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतं। त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये जी पाणी कशा पद्धतीने ओळखायचं याच्यासाठी जी दगडं लावलेली होती तर ती दगडंसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। शिवाय या ठिकाणावरून जर गडाच्या पूर्णपणे वरच्या बाजूकडून जर तुम्ही शेजारचा नयनरम्य परिसर जर बघायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला जो आता पाहायला मिळतोय त्याच्या मागच्या बाजूला असणारा वंदन किल्ला, त्याचबरोबर त्याच्या अलीकडच्या बाजूला जर बघितलं तर चंदनेश्वर या ठिकाणी आपल्याला जरंडेश्वरचं पठार बघायला मिळतंय। जरंडेश्वरच्या बाजूलाच कल्याणगड बघायला मिळतोय। त्याचबरोबर या ठिकाणावरून तुम्हाला वाई परिसरातले असणारे पांडवगड, वैराटगड हे गड बघायला मिळतात। शिवाय मांढरदेवीचं जे पठार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणावरून बघायला मिळतंय। जर आपण या रांगेचं जर वर्णन केलं तर आपल्याला इथं बघायला मिळतंय की खंबाटकी घाटापासून हरनाईचं जे मंदिर आहे त्या ठिकाणापासून सुरू झालेली जी डोंगराची रांग आहे ती रांग जरंडेश्वरच्या डोंगरापर्यंत किंवा जरंडेश्वरच्या पठारापर्यंत येऊन पोचते। त्या पठारावरती वसलेले हे जे 2 किल्ले आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। इतिहासाचं जर बघायचं म्हटलं तर आपल्याला सुरुवातीच्या कालखंडापासून 12व्या शतकापासून 13व्या शतकापासून याला एक खूप चांगली परंपरा असलेली आपल्याला पाहायला मिळते। भोजकालीन राजा जो होता सिंघन घराण्यामधला तर त्यानं या गडाची निर्मिती जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांचा जो सेनापती होता धनाजी जाधव यांच्या बरोबरती या गडाच्या खालच्या बाजूला एक मोगलांच्या बरोबरती लढाई केलेली होती। त्या लढाईमध्ये विजय प्राप्त केलेला होता। या गडाचं सुरुवातीचं नाव जे होतं ते संग्रामदुर्ग असं होतं, पण गडावरती असलेलं जे वंदनेश्वराचं मंदिर आहे त्या वंदनेश्वराच्या नावावरून वंदन किल्ल्याचं नाव आहे ते वंदन पडलं।
या ठिकाणी तुम्हाला चंदन गडावरती आता आपण आहे. या ठिकाणी जी पीराची जी यात्रा आहे तर ती खूप मोठ्या उत्सवामध्ये साजरी केली जाते. त्याचबरोबर हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक म्हणून ते या ठिकाणी समजलं जातं. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय हनुमंत रोकडे, सका सह्याद्री ट्रेकर्स. आज आम्ही चंदनवंदनला आलो आहे. माझ्याबरोबर मागं जिथे वंदन आहे, वंदनेश्वर. त्याच्यावर वंदनेश्वर मंदिर, पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा, 3 दरवाजा जसं पन्हाळ्याला आहेत तसे तिथे दरवाजे आहे आणि मस्जिद एक आहे आणि तो अगदी वर टोकावर दिसतो तो बाले किल्ला असं तिथं बघायला मिळतं तुम्हाला. आणि जिथं मी आता उभा आहे हा चंदनेश्वर आहे. आम्ही सकाळी वंदनेश्वर करून आलो आहे. आता चंदनेश्वर करून आम्ही खाली उतरणार आहे आणि लॉकडाऊनच्या काळानंतरचा आमचा पहिलाच ट्रेक आहे. आज बऱ्याच दिवसांनी बरीच लोक आलेत, आमचे बाकीचे मेंबर पण आहेत, पुढे गेलेत. सका सह्याद्रीचे ट्रेक भरपूर असतात. तुम्ही फेसबुकला, इंस्टाला आमच्या पेजला बघू शकताय. आणि आम्ही 4 मेंबर आहोत सका सह्याद्रीचे. अमोल सुतार, शंकर बेलुसे, आदाते सर, मी स्वतः डॉक्टर दत्ता रोकडे. आमचे नंबर वगैरे तुम्हाला फेसबुकला वगैरे भेटू शकते. कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यश्लोक, जाणता राजा, जिजाऊ सुत, भोसले कुलदीपक, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी ह्या किल्ल्याबद्दल माहिती सांगायला आम्हाला मदत केली त्यांची मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.